कल्याणी दीक्षित। बातम्या आता सविस्तरपणे पाहूयात। अधिवेशनातल्या दांडी बहादर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आता तंबी दिली। सभागृहातल्या कामकाजात सहभागी व्हा असं फडणवीसांनी म्हटलंय। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास आता खपवून घेतलं जाणार नाही असा एक प्रकारे इशारा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना गर्भित इशारा दिला। मंत्र्यांच्या गैरहजेरीचा तपशील सभागृहात मांडला जाणार आहे। सार्वजनिक वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली। विरोधकांना टीकेची संधी मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले। मंत्र्यांनी आपापसातले मतभेद माध्यमांमध्ये न मांडता सरकारच्या व्यासपीठावर सोडवावेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना हे आवाहन केलं। तर अधिवेशनातल्या दांडी बहादर मंत्र्यांना आता मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचं पाहायला मिळतंय। मंत्र्यांनी गैरहजर राहू नये, अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झालं तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा गर्भित इशारा आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला। त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांची किती उपस्थिती असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंत्र्यांच्या गैरहजेरीचा तपशील मांडला जाणार आहे। सोबतच विरोधकांना टीकेची संधी मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। मंत्र्यांमध्ये जर वाद असेल तर त्यांनी आपापसात सोडवावेत। यावरून विरोधकांना टीकेची संधी देऊ नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं।